राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असं सातत्यानं वेगवेगळ्या पक्षातले नेते त्याचबरोबर कार्यकर्ते सांगताना पाहायला मिळतात। मात्र राज्यामध्ये सुरू असलेल्या नगरपंचायत त्याचबरोबर नगर परिषद निवडणुकांमध्ये थेट पक्षांमध्ये सामना जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युत्या पाहायला मिळत आहेत, वेगवेगळ्या आघाड्या पाहायला मिळत आहेत। कुठे काँग्रेसची एकनाथ शिंदेंची शिवसेनेसोबत युती आहे, तर कुठे भाजप त्याचबरोबर वेगवेगळे पक्ष वेगवेगळी समीकरणं जी आहेत ती आपल्याला नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहेत। मात्र आगामी महापालिकेची निवडणूक जी आहे ती प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहे। जसं राज्यामध्ये नगर परिषद त्याचबरोबर नगरपंचायत निवडणुकांमध्ये काय होणार हा प्रत्येक पक्ष ठासून जरी सांगत असला तरी याच निवडणुकांवरती पुढच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अनेक ठिकाणी ज्या आघाड्या युत्या झालेल्या आहेत त्याचा परिणाम आगामी राजकारणामध्ये होणार का याची चर्चा सातत्यानं होत असते। विशेष म्हणजे पुण्याच्या राजकारणामध्ये गेल्या 8 दिवसांपासून एक चर्चा जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चिली जाते। ती म्हणजे पुण्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येणार का। याआधी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागली बारामतीमध्ये अजित पवार उमेदवार देणार का इथपासून चर्चा सुरू झालेली होती। मात्र लोकसभेला थेट घरामध्ये सामना पाहायला मिळाला। विधानसभेला सुद्धा शरद पवारांनी थेट पुतण्याला चुलत्याच्या म्हणजे अजित पवारांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिलेली होती। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत किंवा जी दुभंगलेली मनं जी आहे ती पुन्हा जुळणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा राजकारणामध्ये सातत्यानं होत गेली। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेमध्ये घरामध्ये झालेली लढाई असेल त्याचबरोबर विधानसभेमध्ये। मात्र आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच 2 राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा पुण्याच्या राजकारणामध्ये होताना पाहायला मिळते। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले काही कार्यकर्ते म्हणतात की जर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर शरद पवारांचे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी दोन्ही मिळून एकत्र एक राष्ट्रवादी म्हणून जर आपण पुण्यामध्ये लढलो तर मग मात्र चांगली संख्या जी आहे ती पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच या संदर्भानं 2 गट पाहायला मिळतात। विशेष म्हणजे सध्याचे ज्यावेळेस राष्ट्रवादी दुभंगली आणि त्यानंतर प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं। आज तेच प्रशांत जगताप म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येण्यास आमचा विरोध आहे। कारण ज्यावेळेस 2 राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्या त्यावेळेस मात्र अनेक कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले आणि गेल्या जवळपास 2 वर्षांपासून हा सगळा संघर्ष जो आहे तो आपल्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होताना पाहायला मिळतोय। प्रशांत जगतापांनी भूमिका घेतलेली आहे की जर 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मग मात्र मी राजकारणामधून थांबावं लागेल अशा पद्धतीची घोषणा त्याचबरोबर थेट इशारा जो आहे तो प्रशांत जगतापांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र दुसऱ्या बाजूला त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधले नेते जे आहेत ते उघडपणे सांगतायत भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर मग मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं लागेल। शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामुळे अशा निवडणुकांमध्ये मी लक्ष घालत नाही। मात्र जर पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र यायचं म्हटलं तर अजित पवार त्याचबरोबर शरद पवार हे दोन्ही नेते याला संमती देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2017ला जी पुणे महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती त्यामधलं जर संख्याबळ पाहिलं तर भाजप जवळपास 97 जागांवरती होतं। दोन्ही राष्ट्रवादी मिळून जवळपास 41 जागा म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळेस 39 नगरसेवक जे आहे ते तिकिटावरती निवडून आलेले होते आणि 2 नगरसेवक पुरस्कृत होते। मात्र आता जर हेच संख्याबळ राखायचं असेल तर सध्या शरद पवार गटाकडे साधारणतः 12 ते 13 माजी नगरसेवक राहिलेत असा आकडा सांगितला जातो। तर उर्वरित नगरसेवक जे आहेत ते अजित पवारांसोबत गेलेले आहेत। मात्र आता याच नगरसेवकांचा आकडा जुळवायचा असेल आणि भाजप हा पुण्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। भाजपनं जवळपास 120चं टार्गेट जे आहे ते पुणे महानगरपालिकेमध्ये ठेवलेलं आहे। त्यामुळे भाजपचा थेट सामना जो आहे तो पुण्यामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होताना पाहायला मिळेल। कारण इतर पक्षांच्या तुलनेमध्ये विचार करायला गेलं तर शिवसेनेकडे अवघे 10 नगरसेवक आहेत, काँग्रेसचं सुद्धा तुलनेनं संख्याबळ जे आहे ते अगदीच नगण्य आहे। त्यामुळे भाजपचा थेट सामना जो आहे तो पुणे शहरामध्ये थेट राष्ट्रवादीशी होऊ शकतो। मात्र आता अजित पवारांची याला संमती मिळते का किंवा पुणे शहरामध्ये काका आणि पुतणे महानगरपालिकेच्या निमित्ताने एकत्र येतात का आणि हाच फॉर्म्युला आगामी भविष्यातल्या राजकारणामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून जी पुणे शहरामध्ये चर्चा होती ते म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का। तुर्तास तरी वेगवेगळ्या पक्षांमध्ये या 2 नेत्यांमध्ये मतमतांतर पाहायला मिळतात। मात्र हा सर्वस्वी निर्णय अजित पवारांचा असणार आहे, शरद पवारांचा असणार आहे। त्यामुळे कौटुंबिक निर्णय म्हणून या राजकीय निर्णयाकडे पाहिलं जातं काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मग मात्र भाजपचा थेट सामना जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी होऊ शकतो। त्यामुळे आगामी पुण्यातल्या राजकारणामध्ये काय वेगवेगळी समीकरणं समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला नक्की आता पूर्णविराम कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.